तर शुभेच्छाच आहे काय की, पण ही सरकार जनतेच्या मतातली नाही. मार्कंडवाडीतल्या ज्या पद्धतीनं लोकांच्या भावना व्यक्त केल्यात आणि काल त्यांनी स्वतःच्या पैशांनीच बूथ लावून मतदान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आम्ही दिलेली मतं ही ज्या उमेदवाराला दिली त्या उमेदवाराला गेली नाहीत आणि हे दुसऱ्या उमेदवाराला गेलेली आहे अशा पद्धतीचा आक्षेप त्यांचा आहे. जवळपास 2500 मतदानाचं गाव हे आहे. आता 2500 मतदानात या गावाच्या लोकांचं या पद्धतीचं मत असेल, महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे आणि सरकारने काल ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या मताचा अधिकारापासूनच त्यांना दूर ठेवण्याचा जो प्रयत्न केला, पोलिसांच्या दबावाखाली 144 कलम लावून जमावबंदीचा आदेश त्या ठिकाणी लावलेत आणि त्यांना कारवाई करण्याची भीती दाखवली. त्यांचे सगळे बायलेट आणि त्यांचे सगळे त्या पेट्या सगळ्या तिथून उचलून नेल्या गेल्या. हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या रूपाने एक ठोकशाही या हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का, हा एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवरची चर्चा होणं गरजेचं आहे. हे प्रत्येक पक्षाचा गटनेता होणार, ते चालत राहणार, ही एक पद्धत आहेच. पण एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने आहे की लोकांच्या मताचा अधिकार हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण तोच अधिकार अबाधित आहे की नाही हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या निमित्तानं देशपातळीवर याच्यावर होते आहे. कालच्या मार्कंडवाडीच्या प्रयत्नांमुळे देश हल्ला. अनेक नॅशनल चॅनलनी याच्यावर डिबेट आणलेत, त्याच्यावरही चर्चा झाली आणि जे पोलिसांच्याच माध्यमातून त्यांचं मत म्हणजे त्यांचं बूथ कॅप्चरिंगचं जे काम काल पोलिसांच्या माध्यमातून सरकारने करवलं हे खऱ्या अर्थानं घृणास्पद आहे. त्यामुळे हे लोकांच्या मनातलं सरकार नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भाताची परीक्षा एका सीतावरून केली जाते, तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. नाना सुधीर भाऊंनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत सांगितलं आहे की लाडक्या बहीण योजनेचे जे जाहीरनामा सादर करण्यात आला होता 1500 ते 2100 ते जवळपास पुढच्या भाऊबीजापर्यंत होऊ शकतं आणि 2.5 लाखापेक्षा जास्त ज्यांचं हे आहे उत्पन्न त्यांनाही लाभ मिळणार नाही असं. आता सरकारला सुरू तर होऊ द्या. हा जो संगीत खुर्चीचा जे तालीम चाललेली होती गेल्या 10 दिवसापासून, ते एकदा होऊ द्या म्हणा त्यांना, एवढी काही कशाला. पण काल 2 मुलांनी पैसे नाहीत म्हणून ड्रग घेता आलं नाही आणि ड्रग घेता आलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. हे महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाचा काळा दिवस म्हटलं तर चालेल. महाराष्ट्र ड्रगच्या स्वाधीन करण्याचं पाप या सरकारने केलं. त्यामुळे तरुण पोरं मरतात आहेत, त्याच्यावरची काळजी होण्याची गरज आहे. आमचा देश तरुणांचा देश आहे. महाराष्ट्रात तरुणांची संख्या जास्त आहे आणि हे तरुणांची संख्या जास्त असताना महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप जे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. गुजरातला ड्रग इथं आणायचा आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवायचे आणि सगळ्या तरुणांना ड्रगच्या स्वाधीन करायचं पाप जे चाललेलं आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी सरकारच्या उपाययोजना काय करताय सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे हे लाडकी बहीण वगैरे हे जे चाललेलं आहे, एकीकडे महागाई वाढवून टाकली, जसं निवडणुका झाल्या तशीच महागाई वाढली. त्यामुळे पैसे तर उलटे त्यांच्या खिशातून काढणं चालूच आहे. त्यामुळे त्या विषयावरची चर्चा विधानसभेत आम्ही करू. त्यांना आत्ता काय बोलायचं आहे, कोणतं खातं भेटते की नाही भेटत, त्याच्यामुळे अजून त्याही चर्चा आहे. त्याच्यामुळे आत्ता त्याच्यावरची चर्चा होऊ शकत नाही. विधानसभेत तर एक उपमुख्यमंत्री दिल्लीत आहे, एक काल हॉस्पिटलला गेले होते, कसं बघताय? मी संगीत खुर्ची हा शब्द वापरला. हाच या सरकारसाठी खऱ्या अर्थानं मोठं त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी बोध घेणारा हा विषय आहे. एकीकडे आम्हाला सांगायचं की सरकार 26 तारखेपर्यंतच या सरकारची मुदत आहे, राष्ट्रपती राजवट लागेल.
मग आज आपण तर 3 तारखेमध्ये आलो, 4 तारखेमध्ये आलो, अजून झाले याला आता 26 आणि 8 दिवस झाले. का नाही राष्ट्रपती राजवट लागली? म्हणजे ही जी काही लोकशाहीची थट्टा करण्याचा जो प्रकार आहे, मागच्या वेळेस ते भगतसिंग कोश्यारी होते, त्यांनी एक वेगळी थट्टा केली आणि आताच्या राज्यपालांनी सुद्धा त्याच्यापेक्षा मोठी थट्टा केली. का नाही राष्ट्रपती राजवटीचं शिफारस माननीय राष्ट्रपती महोदयाकडे पाठवलं? हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे या लोकशाहीच्या व्यवस्थेवर एक मोठी चर्चा विधानसभेत घडवली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे. नाहीतर लोकशाही संपेल तर सरकार वगैरे हा सगळा विषय गौण आहे. आणि त्याच्यावर याच्यावरची चर्चा, याच्यावरची रेमेडी, लोकांचं मत जे आहे ते कसं कायम राहील, लोकांचा अधिकार कसा कायम राहील, याच्यावरची चर्चा. सरकारला भीतीच नाही जनतेची. त्याचं कारण असं आहे की जनतेतली मनातली भीती सरकारच्या मनातून निघणं हाच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे. आणि म्हणून मनमानी पद्धतीनं महागाई वाढवायची, बेरोजगारी वाढवायची, खाजगीकरण करायचं. फडणवीसांनी सांगितलं की आम्ही खाजगीकरण करणार नाही, आता कॉन्ट्रॅक्टी बेसिसवर आम्ही नोकऱ्या घेणार नाही, आम्ही परमानंट करणार. मग आता तर त्यांनी शिक्षकांच्या आणि अनेक जागा त्यांनी कंत्राटी काढल्यात. चाललं काय? म्हणजे सरकारला जनतेची भीतीच राहिली नाही. त्यांना पाहिजे तो काही करू शकतात अशा पद्धतीची भीती आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी चिंता जी आहे ती आहे लोकांच्या मताच्या अधिकारा किंवा मित्रपक्षांमुळे खूप अडचणी आल्यात असं वाटतं का? प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीचं विश्लेषण करतात आहे. पण विश्लेषण जे आहे ते काल आम्ही निवडणूक आयोगापुढे मांडलेलं आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा त्याच्यावरचं गांभीर्याने ही सगळी बाब घेतलेली आहे. आणि मतदान कसं वाढलं आणि काही ठिकाणचं मतदान कसं कमी करण्यात आलं आणि ते लाटमध्ये कमी करण्यात आलं, कोणी अर्ज केले होते आणि त्यांची मतं कमी करायचा प्रयत्न केला होता, या सगळ्यांचे आम्ही उत्तर मागितलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये गमतीचं तुम्हाला असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये 80 ते 120 वर्षाचे जी संख्या आहे आज महाराष्ट्रात, ती मोठी संख्या आहे. ती संख्या अशी आहे की म्हणजे आपल्याला आणि आमच्या राज्याच्या जनतेला कळेल की नेमकं महाराष्ट्रातल्या या वोटिंग लिस्टमध्ये काय काय गडबडी आहेत. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जवळपास 47,000 लोक महाराष्ट्रामध्ये 80 ते 120 वर्षाचे आहेत. आणि ती संख्या जे आपण इकडं पाहिलं तर 100 ते 120 ची संख्या जी आहे ती पण जवळपास 2000च्या जवळ आहे. आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त समजा या पद्धतीची संख्या असेल तर वोटर लिस्ट आता ते कुठं कुठं आहेत ते पण आम्ही मागितलेले नावं, की हे नावं कुठले आहेत नेमके. कारण आमच्याजवळ आहे पण निवडणूक आयोगाचेच आकडे आमच्याकडे आले तर मग अजून पुन्हा त्याच्यावरचं होईल. आणि मतदानामध्ये जे याद्यांमध्ये जो घोळ आहे, कारण की पारदर्शकता हा त्याच्यातला महत्त्वाचा इश्यू आहे. निवडणूक आयोग वारंवार मान्य सुप्रीम कोर्टातही सांगतं की आम्ही पारदर्शकतेसाठी आम्हाला EVM पाहिजे. मग पारदर्शकतेसाठी EVM पाहिजे असेल तर मग तुम्हाला मतदान झाल्यानंतर रात्री 11:30 कशासाठी वाजले? मग त्याच्यातही तुम्ही थांबले नाहीत तर मग 3 वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण 10 लाख मतदानाचा आकडा जाहीर केला. तर एवढं सुपरफास्ट या व्यवस्था ऑनलाईनवाल्या असताना तुम्हाला एवढा वेळ का लागतो आहे? हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले. त्यामुळे या सगळ्या विषयावरची गांभीर्याने चर्चा व्हावी आणि त्याच्यातला मार्ग निघावा आणि लोकशाही वाचावी हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. यासोबतच
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.